नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता जून रिझल्ट्सचे आपण अनालिसिस करतो आहे. कुठल्या कुठल्या कंपनीचे टर्न अराउंड रिझल्ट झाले किंवा कुठल्या कुठल्या कंपनीचे रिझल्ट्स गेल्या क्वार्टरपेक्षा गेल्या म्हणजे जून 25पासून ते जून 26पर्यंत किती वाढ झाली. आणि वाढ का पाहिजे आपल्याला? कारण तुमच्या सॅलरीज वाढतात, ओके, तुमचे खर्च वाढतात, इन्फ्लेशन वाढते, त्यामुळे रॉ मटेरियलची कॉस्ट पण वाढते ऑब्वियसली. त्यामुळे तुमचे सेल्स पण वाढायलाच पाहिजेत आणि सेल्स जर वाढले तर ऑब्वियसली प्रॉफिट्स त्याच्या पर्सेंटेजने वाढायला पाहिजे. समजा सेल्स तुमचे 10% वाढले, ओके, एका वर्षाच्या एका क्वार्टरमध्ये, अगदी कमीत कमी म्हणजे, तर इन्फ्लेशन तर 7% आहे, तर त्यामुळे 10% तर वाढायलाच पाहिजे. तर 10%च्या वरती जर तुमचे सेल्स वाढले तर तुम्ही काहीतरी परफॉर्मन्स दाखवू शकता स्टॉक मार्केटमध्ये. कारण 10% सेल्स वाढले तर 10% तर प्रॉफिट वाढायलाच पाहिजेत. पण 11% वाढले तर ऑब्वियसली सेल्स तुमच्या सेल्सपेक्षा प्रॉफिट जास्त वाढले तर तुमचा परफॉर्मन्स स्टॉक मार्केटमध्ये जास्त चांगला राहू शकतो. तुम्हाला जास्त लोक डिमांड करू शकतात तुमच्या शेअर्सला आणि डिमांड सप्लायप्रमाणे त्या शेअर्सची किंमत वाढू शकते. तर आता विसाका इंडस्ट्रीज, ओके, ही 2 सेक्टरमध्ये काम करते. एक तर ते रेडीमेड काय म्हणतात ऑफिस स्पेसेस, ज्याच्यामध्ये भिंती किंवा खिडक्या किंवा ब्लॉक्स, ओके, किंवा सोलर रूफ्स अशी बनवते. आणि प्लस ते यार्न्समध्ये पण आहेत, टेक्स्टाईलमध्ये पण आहेत. तर 2 सेक्टरचे फ्युचर बघायला लागतं की यार्नला काय, टेक्स्टाईलला काय पुढे डिमांड आहे की नाही. आणि ऑब्वियसली रेडीमेड या सोलर रूफ्सला किंवा रिअल इस्टेटमध्ये जे फर्निशिंग करतात लोक, त्यांच्यासाठी जे ब्लॉक बनवतात किंवा खिडक्या आणि रेडीमेड स्टफ बनवतात, तर त्याला डिमांड आहे की नाही. तर दोन्हीला डिमांड आलेली दिसते. आणि प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन ईटिंग. तसं या कंपनीचे जून 26चे रिझल्ट फिनॉमिनली चांगले आलेले आहेत. प्रॉफिट झालेले तर किती 67.7 कोटी वर्सेस 36 कोटी, ओके, गेल्या जूनमध्ये. त्यामुळे ही कंपनी टर्नअराउंड असू शकते. 60पर्यंत खाली आली होती, आता परत 90ला असू शकते. आणि हिची पीक मे बी 160 किंवा तत्सम असू शकते. ते परत मिळू शकतं कारण टर्नअराउंड टेक्स्टाईलमध्ये पण होतं आहे आणि इतर त्यांच्या सोलर रूफिंगमध्ये पण होतच असावा, ओके. नंतर दुसरी कुठली कंपनी इलांटास बेक, ओके, इलांटास बेकचे पण प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त वाढले. 94 कोटी यावर्षी आले, जूनमध्ये गेल्या वर्षी होती 53 करोड्स. याचा तुम्ही चार्ट बघायचा आहे, ओके. टेक्निकल बघूनच पुढे ॲक्शन घ्यायचे. नुसतं फंडामेंटल बघून काहीच उपयोग नसतो. त्यामुळे टेक्निकल बघून जर एंट्री पॉईंट राईज तुम्हाला वाटला, 1 इयर लो आहे किंवा 3 इयर्स लो आहे किंवा काही कंपन्यांचं तर 5 इयर्स लो आहे, ओके, तर त्या कंपन्यांमध्ये तुम्ही नक्कीच थोडीशी इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि ओव्हर पिरियड ऑफ टाईम यू कॅन राईड ऑन द राईज ऑफ दॅट शेअर आणि ॲव्हरेजिंग करू शकता. लक्षात ठेवा, कुठलाही शेअर खाली पडताना ॲव्हरेज करू नका, वरती जाताना ॲव्हरेज करा. खाली पडताना तुम्ही एकदा ॲव्हरेज केला आणि तो अजून पडला तर ऑब्वियसली तुम्ही तो स्टॉप लॉस लावून विकून टाकलं पाहिजे. नाही तर तो शेअर 0 किंवा 5 रुपयेसुद्धा येऊ शकतो आणि इफेक्टिव्हली तो 0सुद्धा होऊ शकतो, ओके. तसं ॲव्हरेजिंगची बी ही ट्रिक तुम्हाला मी सांगितली. ट्रिक नाही, सिम्पल थिंग आहे. जसं तुम्ही प्रॉफिट वरती जातो आहे शेअर, त्याप्रमाणे प्रॉफिट वाढवत आहे म्हणून तो घेत जायचा. आणि खाली पडत असलेला शेअर जर तुम्ही घेत गेला तर लॉसच वाढत जातो, ओके. होप तुम्हाला कळतं आहे, ओके. थँक्यू सो मच.